तुम्हाला पण सीसी क्रीम वापरून अगदी सिंपल डेली यूज, ऑफिस, कॉलेज च्यासाठी जर एकदम सिंपल मेकअप करायचा असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सीसी क्रीम वापरून अगदी 2च प्रोडक्ट वापरून त्याच्यामध्ये तुम्हाला छान सिंपल आणि डेलीचा मेकअप कसा करायचा याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. व्हिडिओ खूपच छोटा आहे, खूप जास्त मोठा नाही, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच विषयांवरती मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. खूप सिंपल सीसी क्रीम वापरून आजचा जो आपण मेकअप आहे तो करणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा जो व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. तर खूप सोपा आपला जो आजचा विषय आहे, एकदम सिंपल सीसी क्रीम वापरून मेकअप कसा करायचा. फक्त एकदम अगदी 2च प्रोडक्टमध्ये आपण आजचा जो मेकअप आहे तो करणार आहोत. तर चला पहिले सीसी क्रीम मी अप्लाय करून घेते. सीसी क्रीममध्ये मी ही लॅक्मेची 95 सीसी क्रीम वापरते. तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्हाला जी पण सीसी क्रीम सूट होत असेल तुम्ही ती वापरू शकता. माझा ह्याच्यामध्ये जो टोन आहे तो बेज टोन आहे. पूर्ण डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्यावरती छान अप्लाय करून घ्यायचंय. चेहऱ्यावरची ठिपक्यांची रांगोळी करून घेऊया. तुम्ही ब्युटी ब्लेंडरच्या साह्याने किंवा स्पंज वापरू शकता किंवा तुम्ही बोटाच्या साह्याने पण सिस्टम ही अप्लाय करून घेऊ शकतो. पूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला छान असे पूर्ण एक इव्हन टोन मध्ये स्प्रेड करून घ्यायचे. म्हटलं कुठे डार्क स्पॅच सोडायचे नाही, म्हणजे आपला जो चेहरा आहे तो अनइव्हन दिसतो. तर पूर्ण एकदम मॅट फिनिश मध्ये आपल्या चेहऱ्यावरती जी सीसी क्रीम आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे. तर आता तुम्ही बघू शकता खूप छान असं लाईट आणि खूप कमी प्रोडक्ट घ्यायचं आहे, जास्त प्रोडक्ट घ्यायचं नाही. तर जास्त असं तुम्हाला चेहरा तुमचा व्हाईट कास्टिंग सोडेल. खूप कमी प्राइस तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये जे आहे ती सीसी क्रीम वापरायची. तुम्ही बघू शकता कमी एकदम कमी क्वांटिटीमध्ये घेतले. आणि आता आपल्याला लगेच सेकंड प्रोडक्ट जे आहे त्याच्यावरती कॉम्पॅक्ट अप्लाय करायची. तर मी कॉम्पॅक्टमध्ये 95 मॅबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर वापरते. याच्यामध्ये माझा टोन काहीतरी 224 काहीतरी आहे. तर आता कॉम्पॅक्ट पावडर लावताना फक्त आपल्याला टी झोनमध्ये लावायची, कारण की टी झोन एरियामध्येच आपल्याला जास्त घाम येतो. पूर्ण चेहऱ्याला आपण कॉम्पॅक्ट लावणार नाही. कानं सोडायचे नाही, नाही तर चेहरा आणि कानं वेगळे दिसणार. आणि गळा पण आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता चेहऱ्याला एकदम छान मॅट लुक आलाय, मॅट फिनिश लुक दिसतोय आणि खूप सुंदर चेहरा दिसतोय. असं एकदम कमी क्वांटिटीमध्येच आपल्याला आजचा मेकअप जो आहे तो करायचा आहे. नंतरचे जे प्रोडक्ट आहे आपल्याला त्यामध्ये काजळ लावायची आहे. तुम्ही लायनर म्हणून पण काजळ वापरू शकता. आयब्रो पेन्सिल घ्यायची आहे. थोडीशी माझी आयब्रो इथे बिघडलेली आहे.
आणि लास्टचं जे प्रोडक्ट आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये फक्त लिपस्टिक लावायची आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम 2च प्रोडक्ट वापरून आपला कमीत कमी एकदम सिंपल डेलीचा मेकअप तयार झालाय. फक्त सीसी क्रीम आणि कॉम्पॅक्ट वापरून आपण हा मेकअप कॉलेज, स्कूलमध्ये किंवा ऑफिस वेअर डेली यूजसाठी हा मेकअप वापरू शकतो. छोटे मोठे फंक्शनसाठी पण हा मेकअप आपण वापरू शकतो. तुम्ही बघू शकता एकदम इन्स्टंट आपल्या चेहऱ्यावरती खूप छान शाईन आली आणि खूप जास्त मेकअप केलेलं वाटत नाही. एकदम लाईटवेट मेकअप, सिंपल मेकअप असाच मेकअपमध्ये खूप छान लुक दिसतो. तर तुम्हाला लगेच फरक जाणवलाच असेल. तर मी बाकीची जी प्रोसेस बाकीचा जो मेकअप आहे तो रेडी करते आणि जे टिकली वगैरे लावून तुमच्याबरोबर हेअर करून आणि मी लुक शेअर करते. मी आता मस्त काळा गंध लावून घेतलेला आहे आणि म्हणजे लुकला छान दिसावं म्हणून मी आता काळा गंध लावलाय. नाही तर काळा गंध तुम्ही लावू नका, तुम्हाला आवडत नसेल तर. तुम्ही आपलं जी टिकली सूट असेल तुम्ही लावू शकता, कारण की मी आउटफिटच्या हिशोबाने मस्त काळा गंध लावलाय आणि तुम्ही लुक बघू शकता. खूप आणि खूप सुंदर लुक दिसते आणि एकदम 2च प्रोडक्ट वापरून तुम्हाला मेकअप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर आणि असा डेलीचे मेकअप अजून काही काही सिंपल ट्रिक्स बघण्यासाठी आपला शीतल इन्फो क्लबला बी नक्की फॉलो करा. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मेकअप कसा वाटतो. तुम्ही बघितलं अगदी मी 2च प्रोडक्ट वापरले, म्हणजे मेकअपमध्ये 2च प्रोडक्ट वापरले. एक मॅबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर वापरली, त्यामध्ये सीसी क्रीम वापरली मी 95. स्विस ब्युटीची मी याच्यामध्ये काजळ यूज केली, हे सॉरी आयब्रो पेन्सिल यूज केलेली आहे, काजळ यूज केलेली आहे आणि लिपस्टिकमध्ये मी स्विस ब्युटीचीच लिपस्टिक यूज केली. अगदी एवढेच प्रोडक्ट वापरून आजचा मेकअप केलेला आहे आणि एकदम नॅचरल लुक दिसतो. म्हणजे तुम्ही बघू शकता खूप सुंदर नॅचरल लुक दिसते. आणि मी लुकला थोडं इन्हान्स करण्यासाठी असे इयरिंग घातलेले आहेत, गळ्यामध्ये छोटीशी चेन घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हेअरमध्ये मी थोडं ट्विस्ट केलेले आहे. आणि माझ्या हेअरवरती जाऊ नका, माझे हेअर थोडेसे हेच आहे, वेवीच आहे, त्याच्यामुळे तसे दिसतात, करली दिसत आहेत आणि थोडंसं आता सारखं बांधून बांधून त्यांची अशी अवस्था झालेली आहे. तर तुम्ही बघू नका, मी तुमच्याबरोबर पूर्ण जो लुक आहे तो शेअर करते. तर चला, व्हिडिओ आपला मेकअप पूर्ण करून झालाच आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींबरोबर आपला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आपला जो चॅनल आहे तो खूप छोटा आहे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या चॅनलला शेअर करा, व्हिडिओ शेअर करा. तर तर चला, भेटू अशा नवीन एका व्हिडिओसोबत आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवला पाहिजे हे मला कमेंट करून सांगा. तर चलो, भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. आणि तुम्हाला पूर्ण जो फायनल लुक आहे तोही शेअर करते, त्याची क्लिप साईडला देते, ते तुम्ही तेही बघा. हा जो ड्रेस आहे तो मी मिंत्रावरून ऑर्डर केला आणि खूप छान हा ड्रेस आहे. याचा जो फुल फोटो आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर करते. तुम्हाला हे लक्षात येईल का कसा ड्रेस आहे आणि लुक कसा दिसतोय आजचा. जर माझा लुक आवडला असेल तर मला नक्की आणि नक्की कमेंटमध्ये सांगा.